बघू शकता हे मुलं, छोटे मोठे मुलं इथं जाणं येणं करतात. जर चुकीने जर अपघात झाला तर याची जबाबदारी घेणार कोण, हा एक इथे प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हाडा कॉलनी भंडारा इथे बघा ही परिस्थिती, की मी मागे व्हिडिओ तयार केलेला होता, तरी भंडारा नगर परिषद थोडीशी लाशरम आलेली नाही. आणि खड्डा तसाच आहे आणि इथल्या जनतेच्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर हे जबाबदारी घेऊ शकतात का, हा एक प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. मी आज पुन्हा म्हाडा कॉलनी भंडारा इथे आलेलो आणि ही परिस्थिती बघा. या खड्ड्यामध्ये मी याआधी उतरलेलो होतो. आता मला खड्ड्यामध्ये उतरायचा शौक नाहीये, पण हे हरामखोर कामं कसे करून ठेवतात. हे बघा, इथून या टर्निंग कडनं मुलांची गाडी येते शाळेची. समजा चुकीनं अपघात झालं तर याची जबाबदारी भंडारा नगर परिषद घेणार का. आणि हा खड्डा बघा, हा जवळपास 5 फूट खोल आहे. आता मी या बाबतीत रील सुद्धा बनवलेली होती. तर मला वाटते भंडारा नगर परिषद मध्ये मुर्द्याची भरती आहे, इथे कोणी जिवंत नाही. कारण की सर्वसाधारण जनतेला जो त्रास होतो त्या संदर्भात आम्ही जेव्हा आवाज उचलतो तर हे हरामखोर एकही इथं पलटून बघत नाही. बघा, हे पूर्ण लेवल झाली आहे. जर चुकीने एखादा जर मुलगा इथं ट्युशनला पण येतात आजूबाजूला, तर एखादा जर मुलगा चुकीने खड्ड्यात गेला तर याची जबाबदारी या हरामखोराची ताकद आहे का जबाबदारी घ्यायची. जनतेच्या टॅक्सच्या पैशांनी हे जनतेसाठी खड्डे खोदून ठेवून राहिले. आता मशान घाटामध्ये न्यायची गरज नाहीये. हे प्रत्येक एरियामध्ये अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे यांनी. आणि मला यांना विनंती आहे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसंबंधित, अबे तुमच्या नाही जमत नसेल तर सोडून टाका, पद राजीनामे देऊन टाका, पण लोकांच्या जीवासोबत खेळा नको.